चे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. पोटी भार वाहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. विठ्ठल कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम मोहिनीराज भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम मंडनम मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, अद्यत्रय जननी देवाचिया. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सालाहबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार, शांतता राखा थोडी, माता भगिनी, आबालवृद्ध, ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या वतीनं सर्व देणगीदाराच्या पंक्ती देणाराच्या वतीनं विठ्ठल विठ्ठल सर्व देणगीदाराच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं माझ्याकरता आमचे गणेशरावजी सरपंच यांनी आणि कोंडलिक बापू यांनी माझ्याकरता ही सेवा सुपूर्द केलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो.
तुम्हा सर्व मायबापांच्या चरणकमली नतमस्तक होऊन तुमच्याकडे माझ्या कीर्तनरूपी सेवेकरता कृपेच्या भांडवलाची गरज आहे. ते तुम्ही कृपा माझ्यावरती करावी, स्नेह दाखवावा, आदर दाखवावा आणि या दृष्टिकोनातून माझ्या पाठीशी आशीर्वादाच्या रूपानं सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आशीर्वाद मिळावा अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्ज व अर्जदस्त विनंती तुम्हा मायबापांच्या चरणी करतो. कारण सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली मंडळी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा सर्वांचा आशीर्वाद मला अत्यंत आवश्यक आहे. आणि हा आशीर्वाद नुसता आजच्या कीर्तनापुरताच नसून अनेक महाराष्ट्रामध्ये कीर्तन करीत असताना तुमच्या आशीर्वादाच्या शिदोरीची अत्यंत गरज आहे. एवढीच नाही, तुमची मायबापाची पुण्याई असेल तरच मी विठ्ठल 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 असो. पहिल्यांदा सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. त्यानंतर अधिकार संपन्न असलेल्या श्रोतृवर्गांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्या शब्द समरांगणामध्ये माझी ताल स्वराच्या बाबतीमध्ये पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू, त्यांच्याही पायावरती मी शतशः सहस्त्रशः प्रणाम करतो. आणि उपस्थित असलेल्या परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. कारण टाळकरी म्हणजे माझे भाऊ आहेत, बंधू आहेत आणि ते बी असे भाऊ आहेत की इस्टेटीत हिस्सा न मागणारे भाऊ आहेत. इस्टेटीत तर हिस्सा मागतच नाहीत, पण पाकिटात सुद्धा मागत नाहीत. असे भाऊ असायला पाहिजेत आणि त्या भावाचा मला पाठिंबा पाहिजे. या दृष्टिकोनातून ताल स्वराच्या बाबतीत सर्व पाठीशी उभे राहतील आणि माझे बोबडे बोल बालकाचे सर्व मातापित्यानं सेवन करावेत. आणि एवढाच पाठीहून हात फिरविताना एवढं म्हणावं की आता आपल्या लेकराला बरं बोलायला यायला लागलंय. पाणी नका का म्हणीना, मानी जरी म्हणलं तरी माईला आनंद होत असतो. ती म्हणत असती शेजारणीला, माय माझं लेकरू ना खूप छान बोलतंय बाई. हो, तसा आनंद तुम्हाला व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुमच्या पुनश्च पायावरती नतमस्तक होतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करतो. विठ्ठल आणि तुम्ही दोघा जणांनी मधी असं बंद पडायचं नाही, कारण तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. कीर्तनकार नावाचं मड आपण होऊन मसनवाट्यात जात नसतं, त्याला हे खांदेकरी लागतात. कीर्तनकार नावाच्या मड्याचे हे खांदेकरी येतं आणि हे शिकाळीवाले येतं. मृदंग वाजविणारे म्हणजे शिकाळीवाले येतं आणि हे म्हणजे पाठीमागून वारा घालणारे येतं. हो, मड 15 फूट गेलं तरी हरकत नाही, पण एक पदर हाणलाच पाहिजे असं. हो, तसं तुम्ही ढिलं पडायचं नाही. हो, कारण तुमच्या ढिलं पडण्यावरती सगळं, तुम्ही बाकीचे ऐकू द्या पण तुम्ही ड्रायव्हिंगचे माणसं येतं. कारण ड्रायव्हिंगच्या पाठीमागच्या लोकांनी झोपलं तरी हरकत नाही, पण ड्रायव्हर झोपला नाही पाहिजे. तसं तुम्ही दोघं जण ड्रायव्हिंग करणारे असल्यामुळं झोपायचं नाही, म्हणजे ऐकण्यात गुंग व्हायचं नाही. तुम्ही कीर्तनाचं अंग आहेत म्हणून असं चालू ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती.
या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताला मातृत्वाची उपमा दिलेली आहे. आता मातृत्वाची उपमा देणं म्हणजे संताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भरजरी शालीला बोंद्रीचं ठिगळ दिल्यासारखं आहे. कारण मातृत्व खूप लहान आहे आणि संतत्व खूप मोठं आहे. एवढ्या संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे शोभा देत नाही. संतत्व किती मोठं आहे हे माझ्या मुखातून ऐकण्यापेक्षा साधू संताच्या मुखातून ऐकलेलं बरं. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत किती मोठे असतात. अनुरेनुया थोकणा अनुरेनुया थोकणा अनुरेनुया अनुरेनुया थोकणा अनुरेनुया शाही बडा शाही बडा आकाशाए बड़ा तुका आकाशाए बड़ा तुका आकाशाए बड़ा अनुरेनुया थोकड़ा तुका आकाशाए बड़ा तुका आकाशाए बड़ा आकाशाए हो. अनुरेनुया थोकड़ा तुका आकाशाए बड़ा. थोकड़ा शब्दाचा अर्थ लहान. अनुपेक्षाही संतत्व लहान आहे. आता अनु म्हणजे अनुरुद्र नाही बर का. अनु शब्दाचा अर्थ आहे आपण झरोक्यातून ऊन पडल्यानंतर जे खालीवरी होतात ना त्याला अनु म्हणतात बघा. पांढरा प्रकाश पडल्यानंतर घरामध्ये जे कण उडतात त्याला अनु म्हणतात. आणि त्या अणूचा 6वा भाग म्हणजे परमाणू आणि त्याचा 3रा भाग म्हणजे रेणू, ज्याला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असं म्हटलं जातं. हो, त्याच्यापेक्षा संतत्व बारीक आहे. अणु रेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा. इतकं लहान संतत्व आहे. जगाच्या पाठीवर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन पेक्षा एकही वस्तू बारीक नाही आणि त्याच्यापेक्षा संतत्व बारीक आहे. तुकोबारायचं वाक्य आहे. आणि आकाशापेक्षा मोठा आहे. आकाशच किती मोठं हे माहित नाही आपल्याला. तर तुम्हाला गणित सांगतो. एका सेकंदाला प्रकाशाचा किरण 1,00,000 किलोमीटर वेगानं धावतो. किती? 1,00,000 किलोमीटर वेगानं प्रकाशाचा किरण धावतो. 3,00,000 का? बर, ठीक आहे. 3,00,000 किलोमीटर एका सेकंदाला प्रकाशाचा किरण धावतो. 3,00,000 गुणिले 60 आलेलं उत्तर एका मिनिटाचं आहे. त्याला त्रैराशिक मांडायचं. पुन्हा गुणिले 60 आलेलं उत्तर एका तासाचं आहे. त्याला गुणिले 24 आलेलं उत्तर एका दिवसाचं आहे. आणि त्याला गुणिले 360 आलेलं उत्तर एका वर्षाचं आहे.
म्हणून वरच्या ताऱ्यावरून चांदणीवरून निघालेला प्रकाशाचा किरण 3 लाख किलोमीटर सेकंदाला डोळ्याचं पातळवेपर्यंत 3 लाख किलोमीटर धावतो. तो त्या ताऱ्यावरून निघालेला प्रकाशाचा किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता 1 कोटी वर्ष लागतात महाराज. किती? 1 कोटी. म्हणून सांगितलं जातं हा तारा पृथ्वीपासून 1 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे. असा 100 कोटी पर्यंत तारे आहेत. हे एका सूर्यमंडळातलं सांगतो तुम्हाला. आणि असे अनंत सूर्यमंडळ एका दिव्य सूर्याच्या भोवती फिरतात. आणि असे दिव्य सूर्य एका दिव्याती सूर्यमंडळाच्या भोवती फिरतात. असे दिव्याती दिव्य किती भगवान परमात्मा गीतेत सांगतात. दिवी सूर्य सहस्रस्य भवे द्युग पद्युत्थितः. हजारो एकावर एक एवढे दिव्याती दिव्य सूर्यमंडळ आहेत. या पृथ्वीचा कागद केला आणि त्रैराशिक मांडलं तरी बी कागदावरती पूर्ण होणार नाही. एवढ्या किलोमीटरचं अंतर आकाशाचं आहे आणि त्याच्यापेक्षा संतत्व मोठं आहे. म्हणून श्रुती मातेनं सांगितलं, वेदानं सांगितलं, अनु रेणुयान महतो महियान. महतो म्हणजे रेणूपेक्षा बारीक आणि आकाशापेक्षा मोठं संतत्व आहे. आणि एवढ्या मोठ्या संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे भरजरी शालीला बोंद्रीचं ठिगळ दिल्यासारखं. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना कशा करता उपमा दिली, आता मातृत्व किती लहान आहे हे जर सांगायला गेलं तर महाराज हल्लीच्या काळात मातेबद्दल वेदानं सांगितलं, त्वमेव माताच पिता त्वमेव. पहिल्यांदा मातृत्वाला किंमत दिली वेदानं, उपनिषदानं किंमत दिली, हो संस्कृतकारानं किंमत दिली, कविकारानं किंमत दिली, हो लेखकानं किंमत दिली, साहित्यिकानं किंमत दिली, पुराणकारानं किंमत दिली. हो राहिलं साहिलं कीर्तनकारांनी बी किंमत दिली. मातृत्व एवढं कीर्तनकारांनी मोठं केलं की सागरापेक्षा मोठं केलं. हो मायेचा सागर, हो मायेचा सागर मी आजच पाहिला. हो मला फक्त क्षीरसागरच माहिती होता आणि त्याच्यानंतर जो माहिती होता ती 9 सागरच माहिती होता, ते बी ऐकण्यातलाच होता. याच्या पुढं काही माहित नव्हतं. पण आई माझी मायेचा सागर. कीर्तनकारांनी बी मातृत्व मोठं केलं. पण मी जाता जाता एक गोष्ट सांगतो, आई प्रेम करते पण आपल्याच लेकरावर करते का दुसऱ्याच्या? आपल्याच लेकरावर. ती आपल्या लेकराला म्हणते, बाळ्या इकडे ये, ए हो गोट्या इकडे ये. आपुल्याचा कळवळा अधिका बाळावरी नये, अधिका बाळावरी नये, अधिका बाळावरी नये. आपुल्याचा कळवळा अधिका बाळावरी नये, अधिका बाळावरी नये, अधिका बाळावरी नये. आपुलियाचा कळवळा आपल्याच लेकराला म्हणते, इकडी गोट्या इकडी. का कशा करता? अरे उन्हात नको फिरू बाबा, माझ्या जीवाची घालमेल होती, माझं अंतकरण करपून निघतं. अरे एकुलता एक आहेस तू, असा उन्हात राहू नकोस, इकडं ये. त्यावेळेस ते लेकरू गोट्या म्हणतो, शेजारचा नाही का, हो गोंद्या नाही का खेळत उन्हामध्ये, ती म्हणते त्याला मरू दे, तू इकडे ये. त्याला मरू दे तू. आता शेजारचा, हो
हिचा गोट्या जगला पाहिजे आणि शेजारचा जरी मेला तरी हरकत नाही, पण हिचा गोट्या जगला पाहिजे. हो, म्हणून त्याच्याकरता ती प्रयत्न करते. मला विचारायचंय, मातृत्वाच्या ठिकाणी दोष आहे का नाही? मातृत्वाच्या ठिकाणी दोष आहे. तसं संत आपपर भाव नाही महाराज. तुकोबराईनं ऊस आणले, हो, तर सगळ्या रस्त्याच्या लेकरांनी मागितले तर सगळ्याला देऊन टाकले. फक्त एवढं एवढं कांड उरलं. हो, बायको जवळ आणून दिल्याबरोबर बायकोनी विचार केला, एवढी मोठी मोळी होती, सगळ्या लेकरांनी खाल्ली आणि माझ्या लेकराला एवढं एवढं उरलंय. तिने जे कांड वडलं म्हणता ते तुकाराम महाराजाला असं मारलं. मारल्याबरोबर 3 तुकडे झाले त्याचे. तुकाराम महाराज हसले, म्हणले पोराला एक झालं, तुला एक आणि मला एक म्हणले. वाटण्याच बरोबर केल्या म्हणले. तो असं बिलकुल वाटण्यात काही बदल केला नाही म्हणले. अरे आपपर भाव नाही संताच्या ठिकाणी आणि मातृत्वाच्या ठिकाणी आपपर भाव आहे. मग मातृत्वाची उपमा संताला कशी द्यायची? हे अपुरपण आहे. पण जाता जाता सांगतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज. हो, मग कशा करता दिली? तर जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दुसरा दृष्टांतच द्यायला नाही म्हणून दिला. कारण मातृत्व जरी संताच्या दृष्टिकोनातून लहान असलं तरी जगात मातृत्व एवढं मोठं आहे महाराज, एवढं मोठं आहे की त्याच्यापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही, काहीच मोठं नाही. हो, निवळच मामा नाही ना पाठीमाग उभा राहायला. म्हणून आपल्याकडं म्हण आहे, नाही मामुशी नकटे मामू अच्छे. निवळच नाही ना, मग नकटाक असताना रबराचं नाक लावून उभा करायचा. असं आहे त्याचं. मग जगात कुठलाच दृष्टांत नाही. मग एवढा मोठा दृष्टांत नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गावातला कचऱ्या मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जाऊन बसला जेवायला. नजर चुकून गेला. पोलीस उठवायला लागले, उठ उठ उठ. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तुम्हाला काही वेडबीड लागलं का? अरे कॅमेरे चालू आहेत ना, सगळे पेपरवाले हजर आहेत. ते म्हणते तुम्हाला गरीब लागत येतं मतदानापुरते, मोठ्याचं जमत नाही. आपलं मोठे लागते तर गरीबाचं जमत नाही का? कशाला गरीबाचं तुम्हाला जमल? पेपरला बातम्या येत्या ना उद्या. जीव द्या. येतानाच तुम्ही विचार करायला पाहिजे होता. जीव द्या जीव द्या म्हणले आणि बसला ना कचऱ्या जेवायला. हो, पण कचऱ्या फार हुशार. हो, कारण मोठ्या माणसाचे फोटो कशात बी निघतात महाराज, कशात बी. हो, साहेब असे चालले तरी अशी साहेबानं पोज दिली. हो, पुन्हा गाडीत जरी बसलेले असले तरी ते मकाचे कंस घेऊन, बाजरीचे कंस घेऊन जातेतच असे ते. हो, आता कसं वाटतंय? आता काय वाटायचंय त्याला? हो, गाडीतून उतरावा हे करावं, पण गाडीतून बसल्या बसल्या ते असे कंस दाखवायचे आणि फोटो निघते. तो कशाचे बी फोटो. फक्त तुम्हाला सांगतो, मोठ्या माणसाचे सकाळचे फोटो मी निघत नाहीत. नाही ते सगळे फोटो निघते, सकाळचेच फोटो निघत नाहीत तेवढे. हो, आता प्रगती झाली तर ते बी निघते महाराज, काय सांगता येत नाही. हो, फोटो काढणारा होता आणि कचऱ्या जेवत होता. कचऱ्याने सांगितलं फोटो सांगणाराला, म्हणले 5-6 फोटो घे इकडं. ते म्हणले पैसे. ते म्हणला तुला लाज बीज काय वाटते का? म्हणलं मुख्यमंत्र्याच्या लाईनीला बसलो म्हणजे लहान माणूस आहे का मी? दटवीला त्याला सांगितलं मंडळाकडून पैसे घे, आगाव पण करू नको नाही तर थोबाड फोडीन. आता त्यांनी दटविल्यावर त्याला काहीच म्हणता येईना. मुख्यमंत्र्यासमोर काय दिले फोटो 5-6. गावात आला गप्पा मारायला लागला. बघा मुख्यमंत्र्याच्या बरोबर जेवायला मी म्हणले. लोक म्हणले तुझी लायकी नाही तिथं बसण्याची, पण तू गेलाच कस काय? म्हणला गेलो कस काय? बघा ना म्हणला, दाखवितोय फोटो दाखवितोय. खरं म्हणाव तर तिथं जाण्याच्या लायकीचा नाही आणि हो म्हणाव तर हो फोटो येतो. आता एक गोष्ट सांगायची की कचऱ्या मुख्यमंत्र्याच्या लाईनीला बसला म्हणून कचऱ्यामुळं मुख्यमंत्र्याचं वजन वाढलं नाही, पण मुख्यमंत्र्यामुळं कचऱ्याचं नक्की वाढलं महाराज.
तसं मातृत्वाची उपमा संतत्वाला देऊन संतत्व मोठं झालं नाही, पण मातृत्व मात्र नक्की मोठं झालं. आणि तुकोबरायला मातृत्वच मोठं करायचं होतं. का तर सध्या मातृत्वाच्या इतकं दुःख समाजात कुणालाच नाही महाराज, कुणालाच नाही. मातृत्वा इतकं दुःख कुणाला नाहीये. आज तुम्हाला गोष्ट सांगतो, ऊस तोडीवाल्याचे मायबाप सुखी येत, सेंट्रिंगच्या कामावर जाणाराच्या मायबाप सुखी येत, शेतात कष्ट करून येऊन हो घरी आईला बोलणारे लोक त्यांचे मायबाप सुखी येत. पण सध्या कलेक्टरचे, डिप्युटी कलेक्टरचे, तहसीलदाराचे, डॉक्टराचे, वकिलाचे, इंजिनियरचे मायबाप सुखी नाहीत महाराज. हो, त्यांच्याकडं दुःख आहे, नुसतं दुःख. हो, म्हणून सध्या अशिक्षित माणसाला शिकवायची गरज नाही, सध्या सुशिक्षित माणसाला शिकवायची गरज आहे. हो, देशाला धोका सुशिक्षित माणसापासून आहे, अशिक्षित माणसापासून नाहीये. म्हणून मी गोष्ट कशा करता बोलत होतो की आई एवढी दुःखी आहे, आई एवढी दुःखी आहे की महाराज वृद्धाश्रमामध्ये कुणाचे मायबाप आहेत? कलेक्टर, डिप्युटी कलेक्टर, तहसीलदाराचे मायबाप वृद्धाश्रमात आहेत, गोरगरिबाचे मायबाप वृद्धाश्रमात नाही. म्हणून मायबापाची ही परिस्थिती होईल. तुकोबरायनं साधू संतांना लिहिलं, कलियुगाची ऐका थोरी आणि मुलगा होईल पित्याचा वैरी. हो, आज भावाभावाचे भांडण नाहीत महाराज, बाप लेकाचे भांडण नाहीत. हो, बरेचसे बाप सांगत नाहीत म्हणून बरे, नाही तर मोठमोठाले मारुतीचे पार कशासाठी बांधलेले तर म्हाताऱ्याला बसायसाठी बांधलेत महाराज. आणि हे म्हातारं त्याला आणि ते म्हातारं ह्याला सांगत नाही. ओरपाटे बसल्यावर ते म्हणते हो, एकमेकाचं वर्णन करते, तुझं पोरग चांगलंय बाबा. हो, आणि पोराच्या कानावर जाऊ नये म्हणून एक बाप सांगतो आमचं पोरग एवढं मोठं आहे की हागंदारीला पडत. बाप वजनाने सांगतो हागंदारीला पडतं. दुसरा म्हणतो तुझं तरी नुसतं हागंदारीला पडतं, माझं तर पातळ हागंदारीला पडतं म्हणे. असल्याचा अभिमान धारण करावा लागतो. म्हणून माय आई सर्वात दुःखी आहे. म्हणून तुकोबरायला, अरे तुम्हाला संतत्व पाहायचं असेल तर आईमध्ये पाहावं. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संत आईसारखे उपकार करतात. म्हणून आईचं मोठेपण सांगण्याकरता संताला मातृत्वाची उपमा देऊन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लेकुराचे हित, लेकुराचे हित, शाबास, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे
शबास. आता पहिली गोष्ट तुम्हाला मातृत्व समजून सांगतो. तुम्ही म्हणाल महाराज काय नवीन गोष्ट आहे का, आम्हाला काय आई माहित नाही काय, तरी पण ऐका. पहिले उपकार मातृत्वाचे कोणते आहेत तर आपली ओळख नसताना आईनं आपल्याला पोटात जागा दिली. कुठं जागा दिली? पोटात. देव सुद्धा देत नाही महाराज पोटात जागा. कुणीच जगाच्या पाठीवरला पोटामध्ये जागा देत नाही, फक्त आई पोटात जागा देते. आणि सगळ्यात शरीरातला मुख्य अवयव कोणता असेल तर पोट. जन्मभर माणूस जे झटतो ते कशासाठी? पोटासाठी. विदभर पोटासाठी किती करणे आटाआटी, विती एवढे पोट केवडा बोभाट तयाचा. म्हणून पोट ही जागा अशी आहे, तुम्हाला जाता जाता सांगतो. पाठ दुखायला लागली तर माणूस महिनाभर दम खातो, पण पोट दुखायला लागल्यावर 5 मिनिट दम खात नाही. म्हणून आईचं दुखणं हे पोटाचं आहे आणि बापाचं दुखणं हे पाठीचं आहे महाराज. म्हणून बाप पाठीचा आहे आणि आई पोटाची आहे. म्हणून तिनं पोटामध्ये जागा दिली, सगळ्यात मोठी गोष्ट केली, मोठी गोष्ट. आणि जे पोट जन्मभर जगवत ते पोट आईनं दिलं, त्या उपकारातून ऋणायित होण्यासाठी तुम्ही कातड्याचे जोडे केले तरी आईचे उपकार फेटणार नाहीत. एवढे उपकार मातृत्वाचे आहेत. म्हणून जाता जाता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. लहान आहे मी तुमच्यापेक्षा, पण एक गोष्ट सांगतो महाराज. ज्यावेळेस मायबाप मोठे असतात आणि लेकरू बारीक असतं, त्यावेळेस मायबापानं लेकराचे हट्ट पुरवावेत आणि मुलानं मुलगा व्हावा, मायबापानं मायबाप व्हावं. पण काही वयाच्या अंतरानंतर महाराज मायबाप लेकरू होतात आणि मुलगा मायबाप होतो महाराज. मुलगा बाप होतो. ज्या मुलाला आई वडिलाचा बाप होता आलं त्याचं जीवन परिपूर्ण आहे महाराज. हो, मुलाला बाप होता आलं पाहिजे. बाप ज्या वेळेस हो तो हट्ट करीत होता त्यावेळेस मायबापानं पुरवले. पण आता म्हातारा म्हातारी जर हट्ट करायला लागले तर तेवढे बापाच्या अंतःकरणानं त्याला क्षमा करणं हे क्वचित मुलाच्या लक्षातली गोष्ट आहे महाराज. असे भाग्यवान मुलं फार थोडे आहेत की बापानी हो मुलगा व्हावं म्हणून अशी आदला बदल आहे. काही काळ असा की बाप बाप असतो, आई आई असते, पण काही काळ असा आहे की आई मुलगी होते आणि बाप मुलगा होतो. त्यावेळेस तो त्यांचा बाप झालेला असतो आणि त्याचे लळे पुरवायचं काम ज्यावेळेस होतं त्यावेळेस महाराज त्याच्या संसारामध्ये सक्सेसफुल हो त्याचा संसार झाला. संपत्ती किती मोठी आहे त्याला काही महत्व नाहीये. या देशामध्ये धीरूभाई अंबानीच्या मुलांनी मायबापाला सांभाळलं नाही महाराज, एवढी संपत्ती असून. म्हणून तुम्ही डोंगर जरी संपत्तीचे मिळवले तरी एका बाजूला आहेत, फक्त लेकराला संस्कार चांगले घडवा की त्यांनी तुमच्या म्हातारपणाला तुमच्यासाठी त्यांनी अहोरात्र रक्त आटवलं पाहिजे आणि झटवलं पाहिजे. हे ज्यावेळेस करायचंय आणि हे ज्यावेळेस व्हायचंय त्यासाठी हे कीर्तन ठेवायचेत महाराज. एवढा पैसा खर्च गावाला करायचा आहे आणि ह्यांना कशासाठी झटायचंय? एवढ्याच गोष्टीसाठी झटायचंय महाराज. फक्त लेकर मायबापाला मायबाप म्हणणारे झाले पाहिजेत. आपला सप्ताह फिटून गेला महाराज. एखाद्या लेकरांनी जरी म्हणलं की हे माझे वडील आहेत, बस गड्या हो तुमचा सप्ताह फिटून गेला, तुमचे पैसे फिटून गेले. हे कितीही संपत्तीनं तुम्हाला बाजारात मिळणार नाही. म्हणून हे संस्कार मुळामध्ये घडवायचेत आपल्याला आणि हे संस्कार घडवणारी शाळा म्हणजे कीर्तन आहे. हे संस्कार घडवणारी शाळा
आणि क्लासेस म्हणजे कीर्तन आहेत, कीर्तन. म्हणून मी तुम्हाला चिंतनीय बाब आज सांगतो आहे की आईनं उपकार केले, पोटामध्ये जागा दिली. आता याच्या पुढे जाऊन सांगतो, आई तरी पोटात जागा देते, जन्म देते, पोटातून फेकून देते, पण तिथून पुढे संत स्वीकारतात महाराज. हो, संत स्वीकारतात. आणि संतांनी हो त्यांचं मायबाप पण म्हणून केले उपकार सांगू मी काय, आणि बाप न करी ऐशी माय. हो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो राजा. हो, माझ्या आईनं मला जन्म दिला, पण जन्म दिल्यानंतर ती आई वेगळी झाली. पण आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर मला जे प्रशिक्षण देऊन समाजामध्ये मोठं करण्याचं काम ज्या गुरुजीनं केलं, ती खरी माय आहे महाराज. हो, भारत देशात आणि भारत देशाच्या बाहेरही मोठं करण्याचं काम केलं. म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जगाच्या पाठीवर माणूस जर मोठा झाला तर मोठ्या झालेल्या माणसाला हो दुसऱ्याला कुणाला खपत नाही महाराज. सख्या भावाला सुद्धा माणूस मोठा झालेला खपत नाही. हे गोष्ट स्टॅम्पवर लिहून घ्या माझ्याकडून. सख्या भावाला मोठा झालेला खपत नाही, पण जगाच्या पाठीवर मुलगा मोठा झालेला फक्त बापाच्या अंतकरणालाच खपतो महाराज. हो, आईच्याच अंतकरणाला खपतो. जितकं लेकरू मोठं होईन तितकं मायबापाला आनंद होतो, आणि जितका शिष्य मोठा होईन तितका गुरुला आनंद होतो महाराज. हो, आमचे शंकर महाराज साक्षीला आहेत इथं. हो, शंकर महाराज आमच्या गुरुजीने आमच्यासाठी काय केलं नाही, आणि आम्हाला मोठं करण्यासाठी एक एक शब्द दिला, आणि त्यांच्या पुण्याईनं मोठे झालोत. म्हणून संत पोटामध्ये घेतात आणि अपराध सहन करतात. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. जिनं कळ दिलेली असते तीच कळकळ सहन करते महाराज. जिनं कळ दिलेली नाही ती कळकळ सहन करीत नाही. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. दुसरा उपकार कोणता असेल माईचा, आईचा, तर दुसरा उपकार आहे रक्त दिलं तिनं. रक्त दिलं. तुम्ही म्हणाल महाराज रक्त देणं म्हणजे अवघड नाही. 500 रुपयाला एक पावशराची बाटली मिळते रक्ताची. रक्ताची पावशराची बाटली विकत मिळते. असं जर असेल हो तर मी त्याच्यातलं हो तुम्हाला गमक सांगतो, आईनं कोणते उपकार केले. आता इथं मी थोडं वैद्यक शास्त्र सांगतो, डॉक्टरी शास्त्र सांगतो, आणि इथं जवळजवळ 10-15 डॉक्टर बसलेले आहेत महाराज. मी तर डॉक्टर नाही, पण कंडक्टर सुद्धा नाही. इथं 10-15, आणि मुली बी काही डॉक्टर आल्यात, आणि इथं मुलं बी काही डॉक्टर आले. त्यांच्या देखता मी अशी गोष्ट सांगतो महाराज तुम्हाला. हो, डॉक्टरचा बाप आहे ना, पण डॉक्टरच्या बापाला इंजेक्शन देता येत नाही ना. कुणी म्हणले तुमचं ताप आलाय तर डॉक्टर नसले तरी तुम्ही इंजेक्शन द्या. लोक म्हणते की म्हशीकून घेऊ, पण त्याच्या बापाकडून नको घ्यायचं. विठाला विठाला गोष्ट सांगतो राजा. हो, आईनं रक्त दिलं. रक्त, आता रक्त दिलं म्हणजे डोनर बी पेशंटला रक्त देतो, पण डोनरच्या रक्त देण्यामध्ये आणि आईच्या रक्त देण्यामध्ये, दान करण्यामध्ये अंतर आहे. कोणतं अंतर आहे तर महाराज, पेशंटचं ज्या गटाचं रक्त असतं त्याच गटाचं रक्त जर पेशंटला दिलं तर पेशंट जगतो. नाहीतर ए बी पॉझिटिव्हचं रक्त ए निगेटिव्ह किंवा बी पॉझिटिव्ह जर दिलं तर ते रक्त जर दिलं तर पेशंट मरतो. पण या जगातलं आश्चर्य आहे, वैद्यक शास्त्राला न सुटलेलं कोड आहे. आईचा रक्तगट वेगळा असतो, मुलाचा रक्तगट वेगळा असतो, तरी बी आईचं रक्त मुलाला सूट होतं. का सूट होतं, कशा करता सूट होतं, हे MBBS डॉक्टर सांगणार नाही. MBBS म्हणजे म्हैस बांधता बांधता सुटलेली, त्याचा लॉंग फॉर्म आहे MBBS, म्हैस बांधता बांधता सुटलेली.
MD आणि MA सांगू शकणार नाहीत. याचं उत्तर एक आहे. दोन उत्तर आहेत याचे. दोन उत्तर कोणते? तर एक उत्तर असं आहे की नाळेच्या माध्यमातून रक्त आईच्या शरीरातून प्रभावित होतं मुलाच्या नाभी कमलापर्यंत, बेंबीपर्यंत. आणि बेंबीपर्यंत आल्याच्या नंतर तिथं मणिपूर नावाचं एक चक्र आहे. आणि त्या चक्रामध्ये रक्त फिल्टर होतं आणि मुलाला जो गट पाहिजे तो होतो आणि आईचा रक्त गट बदलला जातो. महाराज, अजून तरी असं मशीन निघालं नाही, रक्त गट बदलवणार मशीन निघालं नाही. पण हो, ईश्वरानं आणि आईच्या देणगीतून हे मणिपूर चक्र नाभी कमलात प्राप्त झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून दुसरी देणगी आहे रक्ताची. आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. 10 टनाचं लाकूड आहे, पाण्यात तरतं का बुडतं? तरतं. आणि तिळा एवढा खडा आहे, पाण्यात तरतो का बुडतो? बुडतो. मग वजन जास्त लाकडाचं का खड्याचं? मग लाकडाचं वजन जास्त असूनही पाण्यानं त्याला तारलं आणि खड्याचं बारीक वजन असूनही का बुडवलं? का बुडवलं? हो. आणि ते तुम्हाला सांगता आलं असतं तर मला कीर्तन कशाला दिलं असतं? गोष्ट सांगतो महाराज. लाकूड हे पाणी तारतं, त्याचं कारण आहे पाण्याला प्रश्न विचारला त्यावेळेस पाण्यानं सांगितलं, हो लाकूड माझं लेकरू आहे, हे माझं अपत्य आहे, मी माझ्या लेकराला बुडवणार नाही. किती बी वजन झालं त्याचं तरी मी बुडवणार नाही. पण तिळा एवढा खडा जरी असला तरी तो माझा वैरी आहे, तो माझ्या जातीचा नाही, म्हणून त्याच्याकरता मी त्या खड्याला बुडवणार. म्हणून खड्याला बुडवतं. तसं आई, हो, आणि आईचं रक्त लेकराला प्रेमाच्या ताकदीमुळं आणि तिच्या स्नेहामुळं रक्तगट बदलला जातो आणि मुलाला रक्त सूट होतं. आता दुसरी गोष्ट सांगतो. हो, तिळा एवढा जरी खडा असला तरी पाण्याचा तो वैरी आहे बरं का. म्हणून जाता जाता सांगतो तुम्हाला, पाणी जर असं वाहत असेल आणि दगड जर आडवा आला तर ते पाणी दगडाच्या नादाला लागत नाही बरं का, असं वळण मारून जात. लक्षात आलं का? हो, तसे दगड रस्त्यात येतील बरं का, आपलं वळण मारून जा. आणि शक्यतो दगड रस्त्यातच असते. तर कुठं असते तर? आणि त्यांना विचारलं रस्त्यात का, तर ते म्हणतात रस्त्यात. त्यात. म्हणून रस्त्याला पडलेला दगड तुम्हाला आडवा आला तर वळण मारून जा, तुम्हाला वळण असलं तर. आणि तुम्हाला जर वळण नसलं तर आपलं, हो, दगडावर जर डोकं आपटिलं तर डोकं तुमचंच फुटन, दगडाचं नुकसान होणार नाही. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. म्हणून आईनं रक्ताचं दान केलं. तिसरी गोष्ट, आईनं हाड दिले. महाराज, तुम्ही म्हणाल हाड म्हणजे काय फार मोठी देणगी नाहीये. हो, सांगतो, मी केलेल्या अभ्यासाप्रमाणे सांगतो, डॉक्टर लोकांना सांगतो. हो, हाड म्हणजे आईची देणगी कशी आहे तुम्ही कधी न ऐकलेली गोष्ट. आईच्या गर्भामध्ये बाळाचा ज्यावेळेस धारणा होते त्यावेळेस आईचं दूध आतून प्रभावित होतं महाराज. आणि आतून प्रभावित होऊन त्या दुधाच्या, हो, कॅल्शियम पासून हाड तयार होतात. म्हणून आईचं दूध आतून प्रभावित आहे हे अॅनाटॉमी शास्त्राला माहित नाही बरं का, अजून हॅरिसनलाही माहित नाही अजून. पण हाड निर्माण होतात ती आईचं दूध आतून प्रभावित होतं आणि त्याच्यानंतर तिनं दूध पाजल्यानंतर ते हाड पुन्हा पुष्ट होतात, शक्तिशाली. म्हणून लहान मुलाचे हाड कवळे असतात,
त्या हाडाला बळकटी येण्याकरता आईनं त्याला दूध पाजावं लागतं आणि मग ते बळकट होतात, हो शक्तिशाली होतात. हो, पण आता हे कीर्तनातून सांगायची वेळ आली आहे. हो, लेकराला 5 वर्ष तरी पाजावं. हो, कारण आताचं वैद्यकशास्त्र तिचं सौंदर्य खलास होऊ नये म्हणून त्याच्याकरता लेकराला पाजित नाहीत, सुशिक्षित महिला पाजित नाहीत. हो, त्याला लहानपणातच बाटली देतात. बाटलीची सुरुवात कुठून आहे? आईपासून आहे महाराज. ती आई त्याला बाटली देते आणि मग ते समजित की माझी सख्खी आई म्हणजे बाटलीच आहे. म्हणून ते मरेपर्यंत बाटलीला सोडित नाही महाराज. मरणार तरी आई बाटलीसाठी, जगणार तरी बाटलीसाठी. हो, हो, असं आहे शास्त्र. म्हणून आईनं पाजावं, पाजल्यानंतरच मुलाचे हाड बळकट होतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हाडाचा रंग पांढरा असतो. का पांढरा असतो? त्याचं कारण आहे की तुम्ही जरी आईला बेमान झालात तरी हाड बेमान होत नाही. त्याचं कारण आहे दुधाचा रंग पांढरा असतो आणि हाडाचा बी रंग पांढरा असतो महाराज. कधीच कुणाचं निळन काळं हाड राहत नाही. हाड बरोबर पांढरेच का राहतात? तर आईच्या दुधाला ते एकनिष्ठ असतात. ही आईच्या दुधाचे उपकार आहेत. आता याच्या पुढं सांगतो महाराज, माणूस मेल्यानंतर एवढाले लाकडं जळून जाते, माणसाची प्रतिमा जळून जाते. हो, जन्मभर ज्या केसाला त्यांनी विंचरलं, हो, केसाची जी निगा ठेवली, मोठमोठाले तेल लावले. हो, सध्या माणसं सगळ्यात जास्त, हो, केसाला जास्त जपत आहेत माणसं. हो, एक बाई तर असा कंगव्यानं केस वडती, ट्रॅक्टर लावलं तरी कंगवा खाली वडत नाही. हो, हो, आणि कसनुस तोंड करते, असं कर करू, असं कर करू वडती ती. पण केसाचा गुंताळा झाल्यामुळं ते केसाच्या त्याच्यातून कंगवाच वडत नाही. पण तिने विशिष्ट प्रकारचा शॅम्पू लावला की कंगवा आपोआप गळून पडतो. तेव्हापासून आपल्या लोकांना शॅम्पू घेण्याकरता टॅम्पू इकले, पण शॅम्पूच घेतले महाराज. एका टॅम्पूची किंमत शॅम्पूत गेली, जहागीर गेली तरी हरकत नाही, पण फुगिरी जाऊ द्यायची नाही महाराज. आपला गुणधर्मच असा आहे. बसल्यानंतर 1 एकर गेलं तरी हरकत नाही, पण जोकर जाऊ द्यायची नाही. हो, काही काही लोक म्हणते ना आपल्याच गटाचा माणूस आहे. हो, असं आहे. म्हणून ते हाड जळाल्याच्या आपलं लाकडं जळतेत, केस जळतेत, हो, मेद जळतो, स्वेद जळतं, मज्जा जळते, लिगामेंट जळतात, नर्व जळतात. हो, मज्जा तंतू जळतात, सगळं जळून जातं. खाली शिल्लक काय राहतं? हाड जले जैसे. एक मिनिट. हो, खाली शिल्लक काय राहतं? हाड. हाड का शिल्लक राहिले? अग्निदेवाला विचारलं, तू एवढाले खांडाचे लाकडं जाळलेस आणि हाड का शिल्लक ठेवले? त्यावेळेस अग्निदेव सांगतो, मी जगात सगळ्याला जाळू शकतो, पण आईच्या दुधाला जाळू शकत नाही. पण आईच्या दुधाची प्रतिमा नाही महाराज. म्हणून तुमचे हाड, म्हणून एखादा हाडापर्यंत वैरत्व जर भिडलेला असत तर तो सांगत असतो, हो, तू तुझ्या आईला पेला मी काय कुत्रीला पेलो का? ये तुला दाखवतो. कारण हाडाचा गुणधर्म आहे. म्हणून हाड या बिल्डिंगचं स्टील आहे आणि त्या हाडावर आता तुम्ही पिंडदान केलं तर पुढच्या जन्माची सामुग्री तयार होते. 2 जन्माची देणगी म्हणजे हाड आहेत आणि ही आईनं दिली. आता बोला. हाड जले जैसे लकड़ी की मोली, हाड जले जैसे लकड़ी की मोली, हाड जले जैसे लकड़ी की मोली, हाड जले
जैसे लकड़ी मोड़े बाल जले जैसी घास की पोली बाल जले जैसी घास की पोली धान की कौन बनाए इस धान की कौन बाड़ी जले जैसी घास की पोली बाल जले जैसी घास की पोली इस तन धरती इस तन धरती कबीर महाराज सांगतात, हड्डी जले जैसी लकडी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. घासाची पेंडी जळाल्यासारखे केस जळून जातील बाबा. मी आपल्याला याच्यातली एकच गोष्ट सांगतो. आईनं पहिलं दान पोटाचं दिलं, दुसरं दान आईनं रक्ताचं दिलं आणि तिसरं दान आईनं हाडाचं दिलं. आता हे संताकडं दृष्टांत लावायचे महाराज. हे संताकडं. आता संताकडं कसे दृष्टांत लावायचे तर हो, आई पोटात अपराध घेते तसं संत पोटात अपराध घेतात. म्हणून तुकाराम महाराजाला काट्याच्या काठीनं ज्यांनी मारलं महाराज, त्याच्या पाय पडायला तुकोबाराय गेले आणि क्षमा केली त्यांना आणि सांगितलं तुम्ही कीर्तनाला आला नाहीत. हो, काट्याच्या काठीनं मारलेल्या माणसाला शरण जाऊन तुकोबाराय सांगतात, कीर्तनाला आला नाहीत. या कीर्तनाला देवाचं कीर्तन आहे. महाराज केवढे अपराध पोटात सहन करावे. ज्ञानेश्वर महाराजाच्या तोंडामध्ये तडा तडा मारणाराला ज्ञानोबारायने त्याचा उद्धार केला महाराज. विसोबा खेचर नामदेवरायचा गुरु बनवलं. एवढी ताकद आहे त्यांच्या पोटाला यावं म्हणून जनाबाई सांगते, मरोन या जावे आणि बा माझ्याच्या पोटा यावे. ज्ञानेश्वर महाराजाच्या पोटाला. म्हणून संत हो, जर तुमची आई होत असतील तर या आईला सोडून द्या, पण संत आईचा स्वीकार करा महाराज. म्हणून संत हे मातृत्वापेक्षा श्रेष्ठ आहेत असं तुकोबारायला सांगायचंय. आता दुसरी गोष्ट सांगतो. आईनं जे रक्त दिलंय ते रक्त महाराज आमच्या धमन्या धमन्यामध्ये तुकाराम महाराजाचे अभंग वाहतात. आमच्या धमन्यात तुकोबारायचे अभंग वाहतात महाराज. हो, आम्हाला स्वप्नही पडतात कीर्तनच करणाराचे. आम्ही कीर्तन करतो, लाखो समाज आमच्या पुढे ना आम्ही कीर्तन करतो आणि खोटी गोष्ट सांगत नाही. स्वप्नामध्ये कोण माझ्या येतं आणि साक्षात्कारानं मला सांगतं या अभंगाचा अर्थ असा लावा. कोण सांगतं महाराज? आमच्या रक्तामध्ये भिनलय तुकोबारायचा ज्ञानोबारायचा अभंग. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आमच्या रक्तातून धमन्यानं वाहते, धमन्यानं वाहते आणि आमच्या हृदयाला पुष्ट करण्याचं काम महाराज ते रक्त करतं. म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारायचा गाथा म्हणजे आम्ही त्याचं जीवन जगतो. म्हणून मला एक ग्रंथ विकत घेतला की 1 एकर वावर घेतला इतका आनंद होतो महाराज. का तर ते आमचं रक्त आहे महाराज. त्या रक्तामध्ये ज्ञान वाहतंय, ज्ञान. आणि त्याच्यानंतर आमच्या हो अंतःकरणामध्ये आम्हाला पुष्ट करणारं दूध म्हणजे संतांचे विचार आहेत महाराज. संतांचे विचार, ते संतांचे विचार प्याल्यामुळं ती ताकद आली. ताकद हो, मी खोटी गोष्ट सांगत नाही. तुम्हाला 50 वर्ष झालं, 51 वर्ष झालं मी कीर्तन करतो. 33 लाख किलोमीटरचा प्रवास झाला महाराज, पण अंगाला खरचटलं सुद्धा नाही. कुणी सांभाळलं? कुणी सांभाळलं महाराज आम्हाला? आमच्या मायबापानं सांभाळलं, समाजानं सांभाळलं. देव आमच्या पाठीशी आहे महाराज. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया आघात निवाराया. कधी विमानानं, कधी रेल्वेनं, कधी ट्रॅक्टरनं, कधी पायी पायी, कधी गाडीनं.
4 गाड्या मोडल्या तरी बी महाराज खरचटलं नाही, केसाला धक्का लागला नाही. त्याचं कारण आहे आमच्या अंतःकरणामध्ये संतांचे विचार आहेत, म्हणून संतांचं दूध प्यालेलो आहेत महाराज. आम्ही संतांचं दूध प्यालेलो, हो, संत विचाराचं दूध प्यालेलो आहेत आम्ही. म्हणून आमच्यामध्ये ताकद निर्माण झाली, ती संत विचाराच्या दुधाची ताकद आहे. आणि वाघिणीचं दूध जसं गप्प बसू देत नाही, तसं आमच्या साधू संतांचं आम्ही दूध प्याल्यामुळं ते गप्प बसू देत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, 600 किलोमीटर फिरूनही हो हातपाय तोंड धुतले की ताज्या तवाण्यासारखा राहतो. 70 वर्षाच्या वयामध्ये ही ताकद कुणी दिली महाराज? तर ही आमच्या आईच्या दुधाची, संत नावाच्या आईच्या दुधाची ताकद आहे राजा. हो, आमच्या माता भगिनी पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर दळण दळायच्या. त्यावेळेस जात्यावरती दळण दळीत असताना 2 स्त्रियाला जे जात वडणार नाही ती स्त्री जात वडायची. आणि ज्या वेळेस जात वडायची तिचे मालक शेतामध्ये कामाला गेलेले तर, आणि माझ्या मालकाच्या मला भाकरी घेऊन जायच्या आता. एवढाच तिच्या अंगामध्ये भूताचा संचार झालेला. म्हणून पहाटच्या 4 वाजता उठायचं आणि तिने दळण दळायचं. आणि दिवस उगवायला तर अर्धा दिवस वरीन अर्धा दिवस खाली. त्या टाइमला ती धर्मपत्नी, पांदीतून वरी आलेली धर्मपत्नी सूर्यनारायणानं पाहिली. आणि त्या नवऱ्यानं पाहिल्यानंतर त्याचं अंतकरण मोठं व्हायचं. आणि त्याच्या तोंडातून निघालेली ढवळ्या पवळ्याची ललकारी ऐकली, ती तिचे कान तृप्त व्हायचे. त्यावेळेस ती दळण दळीत असताना तिच्या हो मनगटात ताकद कुणाची होती महाराज? ती जात्यावर दळताना सांगायची, असं दळण दळीते जसं हरण पळत, असं दळण दळीते जसं हरण पळत. आणि माय माझ्या माऊलीचं दूध मनगटी खेळत. मनगटात तिच्या दूध, तिच्या माईचं दूध असतं, तिच्या माईच्या दुधाची ताकद असते. तशी आमच्यामध्ये संताची ताकद आहे महाराज. संत विचारांना आम्ही प्रेरित झालेलो असल्यामुळे आमचं रक्षण करणारे, आमचं हो वृद्धी करणारे, नाही तर 70व्या वर्षी हो माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होते महाराज. आमची बुद्धी जशाला तशी का राहिली? त्याचं कारण आहे त्या वाघिणीचं दूध आम्ही प्यालेलो आहेत महाराज. संताच्या विचाराचं दूध प्यालेलो आहेत, म्हणून कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. ताकदही येते आणि सगळंच होतं. आणि सगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला शिकवण्याची शक्ती निर्माण होते. त्याचं कारण आहे संताची पाठीमाग असलेली पुण्याई आणि तुमच्यासारख्या मायबापाच्या असलेला आशीर्वाद आम्हाला जीवन जगवतो आणि आम्ही जीवन जगतात. म्हणून माझ्या तुकोबराईनं संताला मातृत्वाची उपमा देऊन, संतत्व नाही पण मातृत्व मोठं करून, समाजाला मातृत्वाचे पवाडे गाऊन मातृत्वाची किंमत समाजाला सांगण्याचं काम माझ्या साधू संतांनी केलं महाराज. विठ्ठल एका गोष्टीत सांगतो महाराज, आम्ही पागल झालेले माणसं आहेत. कीर्तन करणं म्हणजे पागल माणसाचं काम आहे, शहाण्या माणसाचं काम नाही. हो, सारखे बाहेर भना 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 कुत्र्यासारखं फिरायचं म्हणल्यावर पागल माणसाचं काम नाही तर काय शहाण्या माणसाचं काम आहे. हो, इथं कीर्तन ऐकायला आलेली बी लोक बाहेर गावून लई लोक गावून आलेत महाराज. नाथापूर पासून इकडं, केसापुरी परभणी पासून, बीड पासून इकडून हो चौकून इथं लोक आलेले आहेत. कशा करता म्हणले? जवळ्याचं एक येड कीर्तन सांगणार आहे. त्याच्याकरता येडे लोक कीर्तन ऐकायला आले महाराज. सगळा येड्याचा बाजार आहे. हो हो, कीर्तन सांगणारे येडे आणि टाळ घेऊन उभे राहणारे कामधंदे सोडून देऊन आलेत ना महाराज. येडेच आहेत म्हणून येड्याचा बाजार आहे महाराज. शहाणे माणसं टीव्हीच्या मोबाईलच्या पुढे बसले असते. शहाणे माणसं इकडे फिरकतच नाहीत महाराज. हो, वाराच टिकू देत नाहीत इकडला. हो, म्हणून पागल लोकांचा कार्यक्रम आहे हे. फक्त येरवड्याच्या गोळ्या चालू नाहीत, नाही तर सगळं काम पागलाचं काम आहे. कारण तुकोबाराय स्वतः सांगतात, वेडा झालो
वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेड्याचा गावा गेलो वेड्याचा गावा गेलो वेड्याचा गावा गेलो वेड्याचा गावा गेलो गावी आलो तुको बराय वेडे झाले म्हणून देव सुद्धा तुका वेडा विचार करी बड बड फार करी बड बड फार करी बड तुका वेडा विचार करी बड बड फार करी बड बड फार करी बड बड फार करी बड बड फार तुका वेडा विचार विचार बी येडा आणि करी बडबड फार बडबड बडबड बोलणं तात्पर्य सांगण्याचं एका पिसाळाला सगळे संत पिसाळलेले आणि येडे झालेले आहेत महाराज. हो शहाणे माणसं घर सोडित नाहीत कधी. हो घर सोडित नाही. हो कुत्र्याला आणि म्हशीला सोडून कुठंच जात नाहीत महाराज. हो ते कळते माणसं आहेत, शहाणे माणसं आहेत ते. चला असू द्या. माझा विचार काय चाललेला आहे, आईचे उपकार. अजूनही आईनं उपकार एवढे केलेले आहेत. सगळे उपकार जर सांगितले तर तुम्ही म्हणताल आता तुम्ही एवढ्या आमच्यावर उपकार करा, बंद करा हे उपकाराचा खेळ. तर किती आईनं उपकार केले महाराज. आईनं दूध पाजलं, दूध. आता माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो, मला चावटसारखं बोलायला बोलवलेलं नाहीये. हो पण काही गोष्टी ऑपरेशन केल्याशिवाय पेशंटचा रोग दुरुस्त होत नाही आणि वक्त्यानं काही गोष्टी सांगितल्याशिवाय समाजामध्ये भले पण होत नाही. म्हणून एकच गोष्ट सांगतो महाराज, जिनं आपली आबरू राखून ठेवली, झाकून ठेवली, जन्मभर बापालाही दाखवली नाही, भावालाही दाखवली नाही, त्या आईनं लेकरासाठी ती आबरू त्याच्या तोंडात दिली महाराज. पाजण्याकरता, दूध पाजण्याकरता तोंडात दिली. आता 50 माणसात ती जर बसली आणि लेकराने हट्ट घेतला तर ती स्तन उघड करून पाजते, नाकाला शरम गुंडाळते महाराज लेकरासाठी. आणि लेकरासाठी, लेकराच्या हट्टासाठी तिनं चव्हाट्यावर आबरू मानली. एवढं आईनं लेकरासाठी केलंय. लेकरानं हे ध्यानात घेतलं पाहिजे की माझ्यासाठी काय काय केलंय. एवढं आईचे उपकार त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजेत आणि तसेच संतांचे उपकार ध्यानात ठेवले पाहिजेत. आम्हाला दूध पाजत असताना आमच्या तुकाराम महाराजांनी 14 दिवस उपवास केला महाराज आणि तो गाथा आमच्यापर्यंत आणून दिला. 14 दिवसाचा उपवास केला, केवढे कष्ट सहन केले महाराज. आणि लोकांनी मारलं तरी बी हो लाज धरली नाही, लाज. हो सांडोनिया सर्व लौकिकाची लाज आणि आळवावा यदुराज भक्ती. लाज शरम सगळी गुंडाळावं लागती नाकाला आणि त्याच्याशिवाय परमार्थ होत नाही. म्हणून माझ्या संतांनी आमच्यासाठी एवढं केलंय महाराज. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते, नकळे साधन या परते. लाज हो असू द्या असू द्या. कारण प्रमाण इतके आहेत महाराज. आपण प्रमाण जर सांगत गेलो तर नुसत्या प्रमाणातच कीर्तन होईल आपलं. हो कारण माझा थोडासा टाइम राहिलेला आहे. पुन्हा लोक घड्याळीकडे बघत राहतील.
म्हणून एक चिंतन सांगतो तुम्हाला मधून. आईचे उपकार पुन्हा हो, स्वेद दिला, मेद दिला, मज्जा दिली, लिगामेंट दिल्या, शिरा दिल्या, सगळं दिलं महाराज, प्रतिमा दिली, सगळं आईनं दिलंय. त्याचे एक एक उपकार. तुम्ही जर मातृगयेला गेला तर आईचं पिंडदान करायला लागलात तर 88 उपकार आईचे आहेत महाराज लेकरावर. 88. त्याच्यासाठी एक एक पिंडदान करावं लागतं. जाता जाता शेवटची गोष्ट सांगतो. आईचे उपकार म्हणजे तुम्ही जन्माला आलात त्या टाइमला नग्न अवस्थेत जन्माला आलात, अंगावर वस्त्र नाही, बेश्रम सारखे आपण नग्न जन्माला आलो. त्यावेळेस महाराज पहिलं वस्त्र आईनं दिलं, त्याला बाळूत म्हणतात महाराज. ते बाळूत कुणी दिलं? आईने दिलं महाराज. हो, पंतप्रधान जरी देशाचा झाला तरी बाळूत्यातच जन्माला आलेला आहे. म्हणून पहिली आबरू राखण्याचं आणि झाकण्याचं काम आईनं केलेलं आहे. म्हणून तिची आबरू चव्हाट्यावर मांडू नका, एवढंच माझी विनंती आहे महाराज, एवढीच माझी विनंती. तिच्या म्हणण्याप्रमाणे वागा. तिचं अडाणीपणाचं बोलणं असलं तरी समजून घ्या, गोड बोला, पण तिला दुखवण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांनी मायबाप दुखवले त्यांच्या जीवनामध्ये दुःखाला पारावार नाही महाराज. माझ्या कीर्तनाचं एवढंच श्रेय आहे, माझं कीर्तन एवढंच आहे. मी मोठा माणूस नाही तुम्हाला शिकवणारा, पण मातृत्वाला विसरू नका, एवढीच माझी विनंती तुम्हा मायबापाला आहे. खूप उपकार आहेत मायबापाचे. म्हणून मी पुढचं चिंतन एकच गोष्ट सांगतो. एक गोष्ट कोणती सांगतो महाराज तुम्हाला? गळ्यात तुळशीची माळ धारण करा, हे संतांचे विचार आहेत. आणि गळ्यात तुळशीची माळ नाही धारण केली तर तुम्ही त्यांचे लेकरं नाहीत महाराज. इथं शब्द कसा आहे? लेकरू आहे. हो, लेकुराचे हित. आता लेकरू असा शब्द आहे, तर लेकरू म्हणजे दीर्घ आहे, दीर्घ आणि असा उलटा उकार आहे. हो, म्हणून मानवी स्त्रीचं असतं ते लेकरू, आणि लेकरू नाही, लेकरू असा उच्चार आहे. मानवी स्त्रीचं असतं ते लेकरू, शेळीचं असतं ते कोकरू, मेंढीचं असतं ते मेंढरू, वाघिणीचं असतं ते वाघरू, गाढवीचं आणि घोडीचं असतं ते शिंगरू, पक्ष्याचं असतं ते पाखरू, आणि म्हशीचं असतं ते वागारू. एका गटात बसणारे. आणि हे उकारात्मक असल्यामुळं स्नेहाळूपण, ममताळूपण, करुणा, मायाळूपण, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मुरलेल्या आहेत महाराज. मी एकच गोष्ट सांगतो, उकारात्मक संत का बोलतात तर तुम्हाला चिंतन सांगतो. एखाद्याचं नाव जर राम ठेवलं, आता कुणी राम तर ठेवणारच नाही महाराज. कशाला राम नाव ठेवते ना लोक. हो, एका बाईनं लेकराचं नाव अनिलच ठेवलं. मी म्हणलं ताई तुम्हाला अर्थ कळतो का त्याचा? ती म्हणली महाराज मी MA झालेली आहे, एका यमाला आटपायसारखी नाहीये. हो, MA झालेली आहे. बर बर बर, मग तुम्हाला अर्थ कळतो का? हो हो कळतो ना म्हणली. मग त्याचं नाव अनिल कशामुळे ठेवलं? म्हणली सध्या तो लहान आहे म्हणून त्याचं मला काही वाटत नाही, पण तो मोठा झाल्याच्या नंतर कुणाच्या ना कुणाच्या वस्तू चोरून अनिल, त्याच्या भविष्यावर मी जगते महाराज. हो, असे काय रामन हे कृष्णन असे कोणी नाव ठेवीत नाही. हो, एका बाईनं नातीचं नाव फजितीच ठेवलं, आणि फजिती घेऊन पंढरपूरला गेली, आणि तिथं पाऊस जे पडायला लागला धो धो, ते त्याच्यात माणसाची जे हो एकमेकात मुरकंड आली, ते त्याच्यात तिची फजितीची सरली गेली. गेल्यानंतर ती त्या हो दुकानदाराला विचारायची माझी फजिती पाहिली का? ते म्हणले आमची काय कमी झाली ती तुझी फजिती पाहा म्हणले. आमची काय कमी झाली ती तुझी फजिती पाहायला कोण रिकाम आहे म्हणले. बघ तुझी फजिती. हो, अशा गोष्टीत महाराज काही नावं ठेवतात लोक. हो, बापाचं नाव राम आहे, हो, आणि आईचं नाव सीता आहे, आणि लेकराचं नाव तुट्टी, हो, पिंटी, हो, टॅटू, काय नाव आहेत हे कसे? हो, मला तरी अजून मेळ नाही लागला त्याचा महाराज. हो, काही बी नाव ठेवायची, काही बी. हो, चला जाऊ द्या. राम जर नाव ठेवलं तर भावाने हाक मारली तर रामा गोड बोलते भाऊ, मोठे भाऊ. हो,
बापानं हाक मारली तर राम असं म्हणेल, मित्रानं हाक मारली तर तुम्ही जोडून टाकला य, पण आईनं हाक मारल्यावर राम्याय म्हणणार नाही, रामा म्हणणार नाही आणि रामही म्हणणार नाही, गोड शब्द बोलल, रामू. काय ममताळूपण आहे, किती स्नेहाळूपण आहे, किती गोड आहे महाराज. उकारात्मक बोलणं म्हणून तुकाराम महाराजांनी लेकरू असा शब्द उच्चारला महाराज. संत मूर्ख म्हणायचं असलं तरी मूर्ख म्हणत नाही. एरवी तरी मी मूर्खो, जरी जहाला अविवेको, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे विठ्ठल. हो चला, म्हणून त्या संताचे विचार धारण करा, गळ्यात तुळशीची माळ घाला. हो हो. एका गावामध्ये एक सासू सुनाचं कुटुंब होतं, आणि कुठेही असतात सासा, नसत्यात असं काही नाही, ती मॉडेल कुठेही सापडत. आणि सासू तिलाच म्हटलं जातं, जी सासून 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 ठेवते तिला सासू म्हणायचं. काही बी सासवी ती महाराज, फुटलेल्या शर्टाची बटणं पण सासून ठेवती. हो, नाकान मोडलेल्या सुया बी कुणाला टोचायच्यात का काय कुणाच ठेव, पण ती सासून ठेवती. हो, सगळं सासून ठेवीत असते, तिला सासू म्हणायचं. हो हा, अशी सासू. हो, आणि सून शब्दाचा अर्थ आहे फक्त नुसतं सून म्हणजे ऐक. हो, महागारी असं तिने जरी सासूचं नाही आवडलं तरी तिने हो महागारी बघायचं सुद्धा नाही, नुसतं असं करायचं, हो, असं करायचं. हो, पुढंच ती बी पुढं तोंड करून तिला दिसलं नाही पाहिजे असं करायचं. हो, तेवढं करायचं. तिला म्हणतात सून महाराज. असं लक्षात असावं म्हणून सांगतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. आणि दारामध्ये संन्यासी आला. संन्यासी आल्याबरोबर दारात संन्यासी आला की हो त्या म्हातारीनं पाहिलं आणि नवी चपाती, हो चुलीवरली चपाती, तव्यावरची चपाती, 2 हो चपात्या, भाताचा मोदान, थोडंसं वरण. हो, सुनाला सांगितलं पटकन नेऊन घाल त्याच्या झोळीमध्ये. संन्याशाला जास्त वेळ उभं करीत नसते. ती सून पळतच परात घेऊन गेली आणि संन्याशाच्या पुढं ती झोळीत टाकणार इतक्या अवकाशात संन्याशानं विचारलं की बाई शिळे का ताज आहे? संन्याशीने काय विचारलं? शिळे का ताज आहे? त्यावेळेस वाफा निघत होत्या चपातीच्या. तरी संन्याशी विचारतो शिळे का ताज आहे म्हणल्याबरोबर सुनाच्या लक्षात आलं काहीतरी गमक आहे. आणि विचारवंत सून होती. त्या सुनानं सांगितलं महाराज शिळच आहे. शिळच आहे म्हणल्याबरोबर सासूनी मध्ये ऐकल्याबरोबर तिच्या पायाला घेड्यात चढल्या महाराज नुसत्या. हो, आणि नुसत्या झाडायला लागली पाया अशी. म्हणली बाई मोठ्या घरची सून केली आणि बाप तर लई सांगत होता आमची लेक वळणाची आहे म्हणून. आणि नुसत्या सरळ वळणाची. वळण कुठं सरळ असतं होय? अहो, जे वाकडं असतं त्यालाच वळण म्हणते. तर हो बाप तर लई म्हणायचं आमची लेक सरळ वळणाची, सरळ वळणाची असती होय कुठं. हो, आणि केली बाया म्हणली आणि फसलंच माया म्हणली. काही म्हणा, आतापर्यंत लोकाला घरानं सांगत होती. हो, पूर्वीच्या काळातल्या सुनाला घरानं सांगायला वेळ म्हणजे फक्त हागंदरीलाच गेल्यावर सांगायच्या महाराज. रिकामा एकांतातला टाइम. आणि त्या म्हणायच्या बरं का बाया, नाही तर सांगशील कोणाला बाया म्हणलं, नाही तर नानच मोडन बाया माझं उगाच. हो, एकीचं दोन्हीच्या कानाला गेलं तर चांगलं नसतं या, असं वाकाऱ्या देऊन म्हणायचं ते असं. म्हणून हागंदरीला गेल्यावर नंतरच फक्त घरानं सांगायचं. हो, पण आता तसं नाही. आता सून राहिलेल्याच नाही, सून वास आहे. त्याच्यामुळं म्हाताऱ्या कीर्तनाला येऊन टेका देता. आता खऱ्या म्हाताऱ्या सासरवासनी येतात. हो, त्यांना असं वाटतं की कीर्तनात आल्यानंतर फक्त तेवढंच विंचू सर्पनारायण वंदावी दुरून शिवू नये, सुनाचं घरानं करायला हो तेवढी जागा आता रिकामी आहे. मग पूर्वीच्या काळामध्ये
हो, ही हागंदरीला जाऊन लोकाला गारानं सांगत होती, पण आता भिकाऱ्याला सुद्धा गारानं सांगायला लागली. अशी कशी बाय म्हणली. हो, आणि 17 जणी पाहिल्या आणि हिची निवड केली बाय म्हणली आमच्या पोरांनी बी. हो, काय सांगा आता, काय काय सांगती म्हणून कवाडाच्या आड गेली आणि म्हातारी ऐकायला लागली. त्यावेळेस त्या संन्याशाने विचारलं, मग तुमच्या घरात कळतं कुणी नाही का, तुझे सासरे काय करतात? ती म्हणली माझे सासरे पाळण्यातच आहेत अजून. म्हातारीने तर ते बोळकं तोंड होतं, दात पडलेले, त्या बोळक्या तोंडावर असे चापट हाणली आणि त्याचा आवाज कसा झाला, पाक्कोनी आवाज झाला असा. हो, आणि म्हातारी कवाडाच्या आडून बघायला लागली, काय सांगती सून म्हणून. हो, आणि त्यांनी विचारलं तुझा सासरा काय करतो? म्हणली पाळण्यातच आहे अजून. बर बर बर. आणि तुझी सासू? काही नाही म्हणली, रांगती ती अशी. म्हणली माय, इतकी कुधांडी कुणालाच नाही मिळायची बाय. म्हणली काय कुधांडपणे का काय बोलणे का काय, म्हणली हे भलतीच आगाव दिसती बाई. आणि आतापर्यंत नजरीत नाही बाई पडलं माझ्या. आता उग समोरासमोर लाईव्ह कॅमेरा आहे म्हणून जमत हे. हो, त्याच्यानंतर संन्याशाने विचारलं तुझा नवरा काय करतो? माझा नवरा तर अजून जन्मालाच आला नाही म्हणली. म्हणली ह्या धांगडीने लग्न कुणा बरोबर केलं? हो, म्हातारीला दम निघाना, म्हातारीने उडी टाकली आणि पळतच आली. पळत आल्याच्या नंतर जाता जाता शेवटी त्या संन्याशाने विचारलं तुझं वय काय? त्यावेळेस तिने सांगितलं माझं वय 15 वर्षाचं आहे. आणि ती 35 वर्षाची होती. 15 वर्षाचं वय सांगितलं. हो, ती आली आणि म्हातारी म्हणली संन्याशाला, तुला ही गरम गरम चपाती दिसत नाही का रे? 17 घरचे तुकडे खाऊन तू बी इगार करायला लागलास म्हणले का? तुला पाणी लागलं का काय जास्त? म्हणले आई साहेब मी काही नाही म्हणलो, मी फक्त एवढंच म्हणलो की गरम आहे का ताज आहे का शिळ आहे. तुमच्याच सुनाने सांगितलं की हे शिळ आहे म्हणून, मला काय माहिती. म्हातारीचा मोर्चा हो, सुनाचा असा गालगोसा धरला. म्हणली देऊ का एक थोबाडीत? हे शिळ आहे का ग? तुझ्या देखत म्हणली चुलीवरला आणले आणि तुला पोळत होता हाताला, तू शिळ म्हणायच्या ताज म्हणायच्या ऐवजी शिळ म्हणतेस. असं म्हणल्या बरोबर सुनबाईनं सांगितलं सासूबाई आतापर्यंत मी बोलले नाही आणि भिंतीला दगडाला काय बोलावं म्हणून कधी मी तोंड उघडलं नाही. इतक्या दिवस झालं माझं लग्न झालंय तेव्हापासून उघडलं नाही तोंड, पण आता उघडायची वेळ आली. तर म्हणली कसं काय? म्हणले हे शिळ शिळ ताज कशाला म्हणतात? तर जे स्वतःच्या कर्तबगारीनं मिळवलेलं असतं ते ताज असतं महाराज. बापाच्या पिठावर रेगोट्या वडणं म्हणजे शिळ शिळ. तिने सांगितलं तुमच्या आजा पंजानी इतक्या जुन्या लोकांनी 250 एकर जमीन होती आणि त्या जमिनीवरती तुम्ही नुसत्या रेगोट्या वडल्या, 1 एकर इकलं आणि मुलीचं लग्न केलं म्हणजे कर्तबगारी नाही? एका पिढीचं शिळ खातात इटलेलंय. घरात कुणी काम करीत नाही, नुसता फुगीरपणा दाखवतात आणि बाहेरच्या लोकांना मोठेपणा दाखवतात आणि वावर इकतात. हो, आणि घरादाराची राख रांगोळी केली. माझ्या बापानं मोठी जमीन आहे म्हणून दिलं आणि इथं आल्याच्या नंतर कर्तृत्वहीन माणसं मला भेटले नशिबानं म्हणून 1 पिढीचं 2 पिढीचं उष्ट आणि खरकट खातात तुम्ही. तुमच्या मुलानं तुमच्या नवऱ्यानं माझ्या सासऱ्यानं काय कमवलं त्याच्यामध्ये? मारवाड्यामध्ये म्हण आहे महाराज, किलोभर जर सोनं मारवाड्याकडे असलं आणि त्याच्यात 1 तोळा जर टाकलं तर ते म्हणते आमच्या खानदानीचा आहे, आणि जर त्याच्यातला तोळा मोडला की समजा आमच्या खानदानीचा नाही. म्हणून कर्तबगारी अशी पाहिजे की वाढवी महत्व वडिलाचे आणि स्वतःच्या कमाईवरती खावं लागतं ते ताजं असतं. असं म्हणल्याबरोबर म्हातारीचे डोळेच चांदीचे झाले महाराज, आणि डोळेच उघडले त्या दिवशी. खरं म्हातारी हुशार होती. तिनं गालावून तोंडावून हात फिरविला, आखाला बोट मोडले आणि सांगितलं बाई हिरा हिरा, पण गारगुटीत पडला ग. काय सांगा किती हुशार आहे तू. मला तुझी एवढी हुशारी कळली नाही, पण छान बोलली तू, छान बोलली.
आता हात जोडले म्हातारीनं सांगितलं, आता तुझा सासरा पाळण्यातच आहे तेवढं सांग ना. हे म्हणली, पाळण्यातल्या लेकरा इतकीच अक्कल आहे, त्याला जास्त अक्कल नाही. हो, तुम्ही ज्यावेळेस भाकरी करीत होता त्या टाइमला चुलीला पाय लावून म्हातारं बसत होतं, त्यावेळेसची गोष्ट वेगळी. आता आम्ही बी सुना भाकरी करायला लागल्या तरी म्हातारं पाय लावून बसत, तिथं सरपंच सारिता असं पुढं. हो, आणि इथं राखाचा ढ्याप सापडला. हो, आणि इथं पाणी सांडलं. हो, आणि भाकर करपालेलीच आहे आणि पाणी पातळच आहे, आणि मग काय घट असतं का काय? असं नुसत्या बाईल बुद्धीचं घराच्या बाहेर टेकत नाही, जात नाही, आणि इथाली इथं नुसता शहाणपणा शिकवित. म्हणून म्हणली, पाळण्यातल्या लेकराची इतकीच बुद्धी आहे, त्याला वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, आणि समान तो देही बालकाच्या. म्हणून 80 वर्षाचं म्हातारं असलं आणि अक्कल नसेल आणि बोलण्याचं ज्ञान नसेल तर समजावं ते पाळण्यातल्या लेकरा इतकं आहे. वय वाढलं म्हणून काय झालं? वय तर दगडाचं बी वाढतं आणि हलगटाचं बी वाढतं. मग काय हलगटात बदल पडतो का काय? हा, हो, त्याच्यात काय बदल होतो? हाल्याचा असतो. हो, जर म्हशीकडं पाजायला नेहला तर पुढच्या पोळीला होमण्या मारतो. जे पाजायला घेऊन जाते त्याच्या तोंडात तोंड घालतो. त्याला वाटतं माझी मायच आली काय की. त्याच्या तोंडावर हाणावं लागतं आणि वडावं लागतं. आणि तिथं नेल्यानंतर काशेत लावल्यावर काय तुमच्या मनाने तिथं तरी काय झाराडून पेतू का काय? हो, जणू रोजानी लावलाय. रोजानी लावलेले माणसं किती काम झाराडून करतात महाराज. हो, सकाळच्या पहाटच्या 10 वाजताच येते. किती पहाटची? आता पहाट जरा ठोकर झालेली कळती पहाट आहे. पूर्वी येडी पहाट 4 वाजताच व्हायची. आता पहाटच्या 10 ते संध्याकाळच्या 6, तिथून पुढचं तुम्ही तुमचं पहा. मालक मधी मेला तरी त्याला सुतक पडत नाही महाराज. सरपंच सुद्धा नेऊन टाकायची बोली नाही. मालकाला योग्य वेळी जळून घ्यायचं असेल तर त्याने 6च्या आत आणि 10च्या पुढं मारायचं महाराज. हो, असा रोजानी लावल्यासारखा जणू शिंगम चिंगम चगळी तुम्ही. हो, असा हाल्या. त्याच्यात काही बदल होईल का? तिने सांगितलं, माझा सासरा हलगटाच्या बुद्धीचा आहे आणि पाळण्यातल्या इतकी अक्कल आहे, घरात कर्तबगारी नाही, समजत काही नाही, फक्त वय मोठं झालंय. शब्बास, पाठच थोपटली तिने. वळकिणारा एक तरी बहादर आपल्या घरात आला. पाठ थोपटली सुनाची महाराज. वाह, पण आता मी रांगते ती कशी काय ते सांग. तिने सांगितलं, सासूबाई घरात तक तक तुमचीच एकटीची, फक्त उठा रे, बघा रे, भीक मागतान, तुम्हाला भीक सुद्धा कोणी वाढायचं नाही, उठा पळा. पण पळा म्हणजे काय पळा? कुठं पळा, काय पळा याचं ज्ञानच नाही तुम्हाला बी. कारण दाराच्या पुढं तुम्ही गेलेलाच नाहीत. म्हणून काही हो कोणता धंदा टाकायचा, मी भांडवल देते असं काहीच नाही. उठा आणि पळा. हो, नुसतं पळायचंय का काय? पळाल्याने कुठं श्रीमंती येत असते का काय? म्हणून तुम्ही नुसत्या रांगतात. खरंय, 100% भरय. हो, तुम्हाला ज्ञान नाही काय करायचंय ती 100%. आणि तुझा नवरा अजून जन्मालाच आला नाही ते कस काय तेवढं सांग. तिने सांगितलं, माय सासूबाई, माझ्या बापानं दिलंय, कुंकाचा धनी म्हणून जपावं लागतं. बापाच्या नावाला कलंक लागू नये, नाक मुठीत धरून माझ्या बापाला 4 माणसातून उठून जाण्याची येळ येऊ द्यायची नाही, म्हणून हे सहन करायचं. नाहीतर वास्तविक पाहिलं तर जन्माला आला नाही म्हणजे या गटारामध्ये पडणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे, म्हणून बळजबरीनं तिथं पडतो पातळ हागंदारीला. आणि आमच्या सारख्याला त्यांनी गिळल्याशिवाय आम्हाला गिळता येत नाही, म्हणून खांद्यावर उचलून आणावं लागतं, 2 घास घालावं लागते, आणि नंतर आमच्या पोटामध्ये जेवण जातं. हो, म्हणून बापानं दिलंय म्हणून. पण आपण कुणाच्या पोटाला जन्माला आलोत? माणूस आहोत का जनावर आहोत का हलगट आहोत याचं जर भान नाही त्याला तर तो जन्मालाच कसा? अशी माणसं जन्मालाच आलेली नाहीत महाराज, त्यांना देशी भक्त म्हणतात.
देशी भक्त आणि देशभक्त थोडं अंतर आहे. भेद काशी नाड एक वेलांटीचा आड, एका वेलांटीचा फरक आहे. देशभक्त पाकिस्तानच्या बाँड्रीवर धारा तीर्थी पडतो तो देशभक्त, आणि गावातून जिथून धार वाहते तिथं पडतो तो देशी भक्त. दोघही धारा तीर्थीच पडतात. म्हणून देशी भक्त आणि देशभक्त वेगळं समजू नका, सत्कार करा त्या माणसाचा. म्हणून म्हणली माणूस म्हणून जन्माला आलेला नाहीये, जनावरासारखा वागतो म्हणून त्याच्याकरता हो तुमचा मुलगा अजून जन्माला आला नाही. मी संन्याशाला सांगितलं, आता सरते शेवटी तुझं वय 35 असताना तू 15च का सांगितलंस? सासूबाई, माझ्या गावामध्ये सप्ताह झाला आणि मोठमोठाले महाराज लोक आले, आणि त्या महाराज लोकांनी माळ घालण्याची, संताच्या मातृत्वाची गोष्ट सांगितली, आणि 15 वर्षापूर्वी मी माळ घातली. तिथून पुढचंच माझं खरं आयुष्य आहे, त्याच्या अगोदरचं वायाला गेलेलं आयुष्य आहे. म्हणून माझ्या संन्यासी गुरुदेवानं विचारलं तुझं वय काय? मी सांगितलं फक्त 15 वर्षाचं. 1400 वर्ष चांगदेवराय जगले, पण ते म्हणले मी खरा जन्माला कधी आलो? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांग देव म्हणे आजी जन्म आलो, आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. जोपर्यंत तुम्ही गुरु करीत नाहीत, जोपर्यंत गळ्यात तुळशीची माळ घालत नाहीत आणि माणसासारखं वागत नाहीत, तोपर्यंत पशु आहोत. म्हणून त्याच्याकरता संत विचारानं वागा, आणि संताच्या विचाराप्रमाणे त्यांच्याशी मायबापाचं नातं जोडा, आणि तुमचं जीवन परिपूर्ण करून घ्या. म्हणून माझ्या तुकाराम महाराजांनी संताच्या बरोबर मातृत्वाच्या नात्यानं भक्ती करताना सांगितलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विठ्ठल विठ्ठल हो, वेळ होऊन गेलेला आहे, पण 5च मिनिटामध्ये एक गोष्ट सांगतो. कारण माय वेगळी, माता वेगळी, माऊली वेगळी, आई वेगळी, हो सगळ्या गोष्टी वेगळ्या. आणि तुम्ही म्हणत असाल तर मम्मी सुद्धा वेगळी महाराज. ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या येतात. आता त्याच्यातली माऊलीच फक्त लेकराचं हित करते, आई हित करीत नाही, माय हित करीत नाही, माता हित करीत नाही, जननी तर बिलकुल हित करीत नाही. मग कोण हित करतं? तर माऊली. आणि म्हणून संत हे माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्याची देव माऊली आहेत. तू माझी माऊली, मी वो तुझा तान्हा पाजी प्रेम पान्हा पांडुरंगी. आणि त्यानंतर वेद माऊली आहेत. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही, श्रुती परोती माऊली जगा. आणि गुरु माऊली, या 4च माऊली जगात आहेत. म्हणून संत माऊली हित करू शकतात, बाकीच्या कोणी हित करू शकत नाही. म्हणून हो मायबाप तर उरपाट, माय बापे सांभाळीती, लोभाकारणे पाळीती, आणि अंतकाळी होती पाठीमोरे. हो भूषणी ती घाती घेती काढून, या हातातल्या अंगठ्या काढून घेतात म्हणा महाराज. हो म्हणून मायबाप मायबाप नाहीत, म्हणून कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत. म्हणून संत खरे मायबाप आहेत. आणि माऊली कशी शिकवते एवढे 5च मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो, आणि माझ्या शब्दावरचा विवेचनाचा भाग मी समाप्त करतो. इसवी सन 1905 सालची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशामध्ये रामस्वामी नावाचे एक भक्त, देशभक्त होऊन गेले, आणि इंग्रजानं त्या रामस्वामीला फासावरती चढवलं महाराज. आणि फासावरती चढवायच्या आदल्या दिवसाची गोष्ट आहे. जजनं जजमेंट दिलं आणि सांगितलं की तुला पहाटे उद्याच्याला फासावर चढवलं जाणार आहे. ते जजमेंट त्याला वाचून दाखवलं. तुझी शेवटची इच्छा काय? असं म्हणल्याबरोबर त्या रामस्वामीनं सांगितलं काही नाही, मला माझ्या आईला भेटायचं आहे. असं म्हणल्याबरोबर त्या जजला सुद्धा कनवळा निर्माण झाला. कारण परदेशामध्ये एका आईवर आणि एका बापावर राहत नाहीत महाराज. आपल्याकडे जसं एकदा लग्न केलं की तेच मायबाप कायम राहते, तसं परदेशात तसं नाही आहे. हो 36, 35, 44 लग्न करतात स्त्रिया, 32 लग्न करतात. हो हो इतकाले लग्न. त्याच्यामुळं जे लेकरू जिथं जन्माला आलं त्याची आई हो ज्याच्याजवळ आली त्याच्या 8वा 9वा नवरा असतो तिचा. आणि मग
तिला त्याची आठवण झाली आणि ह्याला त्याची आठवण झाली की मग त्या आईला भेटायला जायचं आणि ज्या दिवशी भेटायला जायचं त्या दिवशी मदर्स डे म्हणायचं. हो, म्हणून आमच्याकडं मदर्स डे साजरे करण्याची गरज नाही महाराज. आम्ही सतत आमच्या आईच्या कुशीत येतो. म्हणून त्याला असं वाटलं काय भारतीय संस्कृती, मरायच्या टाइमला आईची आठवण झाली म्हणून त्यांनी फरमान लिहिलं आणि सुप्रिटेंडेंटला जेलच्या अधिकाऱ्याला दिलं. जेलच्या अधिकाऱ्यानं लगेच पत्र लिहिलं आणि हेलिकॉप्टर कडं पाठवलं आणि हेलिकॉप्टर उडालं. तोपर्यंत पोलीस स्टेशनला हेलिपॅड वाडीमध्ये होतं जिथं रामस्वामी राहत होता. त्याच्या आईला कळवण्याकरता पोलीस आले. हेलिपॅड तयार केलं गेलं आणि पोलिसांनी ते प्रमाण जजमेंटची कॉपी दिली आईला. सांगितलं उद्या पहाटे 4 वाजता तुमचा रामस्वामी फासावर जाणार आहे, तुम्हाला भेट घेण्याची त्यांनी बोलवले, इच्छा व्यक्त केली. ठीक आहे म्हणली. दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरमध्ये बसली आणि महाराज दिवस मावळायच्या टाइमला जेलच्या पायऱ्या उतरली आणि चढली ती जेलच्या पायऱ्या. त्या टाइमला इकडून पोलिसाची 2 तर्फा लाईन लागलेली होती आणि रामस्वामीला पलीकडच्या बाजूला जाळीमध्ये आणि खिडकीमध्ये बसवलेलं होतं आणि आईची मुलाची भेट होणार होती. आणि पाहिलं रामस्वामीला त्याच्या आईनं आणि पाहिल्याबरोबर त्या जाळीवरून असा तोंडावून हात फिरवल्यासारखा केला, पण त्याला हात फिरवता येत नव्हता. आणि आईनं हसायला सुरुवात केली. एवढी हसायला सुरुवात केली, एवढी अर्धा तास हसत होती. खाली पडायची, उठायची, पुन्हा हसायची, पुन्हा उठायची, पुन्हा खाली पडायची आणि पुन्हा हसायची. जेलरला असं वाटलं की लेकराच्या फाशीची गोष्ट ऐकली आणि फॅट बसला डोक्याला. पण ती हसून हसून घायाळ झाल्यानंतर रामच्या जवळ गेली आणि सांगितलं, बाळ राम, मी कशा करता हसले ते तू मला विचारलं नाहीस. सांगितलं, आई तू कशा करता हसतेस मी कशाला सांगू, पण एवढं खरंय की पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण माझी आई कधी चुकीचं वागणार नाही याची मला जाण आहे. तू कशा करता हसलीस ते तूच सांग. त्यावेळेस सांगितलं, राम, या आईची सेवा करण्याच्या ऐवजी तू या भारत मातेची सेवा केलीस आणि तिच्यासाठी तुझं बलिदान दिलंस, तुझं शरीर समर्पित केलंस, तू भाग्यवान झालास. पण तुझ्या नावाच्या अगोदर भारत मातेच्या गॅजेटमध्ये आणि भारत मातेच्या हृदयावर पहिलं नाव माझं कोरलं जाईल आणि चंद्र सूर्य तोपर्यंत माझं नाव अजरामर राहील. म्हणून आज माझं नाव मोठं तुझ्यामुळं झालं म्हणून माझ्या आनंदाचा दिवस आहे म्हणून मी हसून व्यक्त केला. असं म्हटल्याबरोबर आता तुला शेवटची एक गोष्ट सांगते. मायेपेक्षा मोहापेक्षा कर्तव्याला जे महत्व आहे ती माता कर्तव्य शिकवते, ती असते माऊली महाराज. आणि मग सांगितलं, आता उद्याच्याला फासावर जात असताना घाबरायचं नाही. स्वतःच्या हातानं गळफास गळ्यात अडकून घ्यायचा आणि या गोऱ्या कातड्याच्या लोकाला सांगायचं, वड मी घाबरत नाही, मी जर एकटा मेलो तर माझ्या भारत देशामध्ये माझ्यासारखे हजारो रामस्वामी जन्माला येतील आणि ही भारत माता पेटून निघाल आणि एक ना एक दिवस माझा भारत स्वतंत्र होईल. तुझ्या डोळ्यानं तू पाहणार नाहीस पण माझे डोळे पाहतील, त्यावेळेस मला तुझ्या डोळ्यातलं स्वप्न मला पूर्ण करता येईल बाळा. म्हणून घाबरायचं नाही. आणि कृष्ण परमात्म्याचा श्लोक म्हणायचा, नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकः न चैलम क्लेदयन्त्याप न शोषयति मारुतः. माझा आत्मा अमर आहे आणि शरीर तर जाणार आहे, त्याला कोणी जाळू पोळू शकत नाही. तुम्ही काय जाळतात मला आणि तुम्ही काय मारतात मला, मी मरणाला भीत नाही हे म्हणायचं. आणि राजा, तुझ्यासाठी बघ तुझं पत्र आलं आणि तू ज्या पोटात जन्माला आलास त्या पोटाची मी पूजा केली. निघत असताना आणि पदर बाजूला केला आणि हळदी कुंकू फुलं वाहिलेले दाखवले. ही कूस धन्य झाली. तुझ्यासारखा देशभक्त माझ्या पोटात जन्माला आला, मला अत्यंत आनंद झाला, अत्यंत. म्हणून मी ह्या पोटाची पूजा केली. आता तुला शेवटचं सांगते, मरणाला घाबरायचं नाही, भ्यायचं नाही.
आणि म्हणून शेवटचं सांगितल्याच्या नंतर त्याच्या डोळ्याला पाणी आलं. रामच्या डोळ्याला पाणी आल्याबरोबर दगड उचलला, फेकून मारला, खिडकीला लागला, खाली पडला, पुन्हा उचलला, पुन्हा मारला, पुन्हा उचलला, पुन्हा मारला. जाळी तुटून पलीकड दगड गेल्यानंतर रामनं दगड आणला ना आईच्या हातात देताना सांगितलं, तू कशा करता मारतेस हे सांग. सांगितलं, हे तुझ्या डोळ्यात अश्रू, मरायला भीतूस काय? माझ्या पोटी जंत म्हणून जन्माला आला असतात तर मला चांगलं वाटलं असतं. अरे देशभक्त म्हणून तुला जन्माला घातलं मी, आणि असं तुझ्या डोळ्यात हे पाणी शोभत नाही. ह्या पोटाची पूजा केली, ते पोट व्यर्थ गेलं. त्याच्यापेक्षा मी जर संडास मधून तुला जंत म्हणून जन्माला घातलं असतं तर ते चांगलं झालं असतं. काय रडतोस तू? असं म्हणल्याबरोबर राम स्वामी त्यांनी सांगितलं, आई तुझा गैरसमज झाला, मी रडत नाही. माझे हे दुःखाचे अश्रू नाही, माझे हे आनंदाचे अश्रू आहेत. कशासाठी आनंद झाला? देवा, केवढी मोठी आई दिलीस मला तू. एवढ्या मोठ्या आईच्या पोटाला जन्माला आलो. लेकरू फासावर जात असताना सुद्धा कर्तव्य शिकवते आणि माया ममता लावित नाही. आणि देशासाठी बलिदान करणाऱ्या लेकरासाठी एवढी माता माझ्या भारत देशातच जन्माला येऊ शकते. म्हणून माझ्या डोळ्यातल्या अश्रूनं भारत मातेचा अभिषेक करतो आणि भारत मातेला आणि त्या ईश्वराला सांगतो की पुढच्या जन्मात हीच मला आई दे आणि या आईच्या पोटी मला जन्म घेऊ दे. ये धावो निवुलके समान वेगे, मीही येईन तुझ पोटी. खोटी ठरून देवा ही एक आस मोठी. प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. हो, भारत आंबेनं लिहिलेली कविता, आई पुढच्या जन्मामध्ये तुझ्या पोटी जन्माला येईल आणि तू सुद्धा मला जन्माला घाल. म्हणून आईला मुजरा केला आणि माग सरकत सरकत राम गेला आणि आईनं बाळाला मुजरा केला. महाराज, ज्याच्या शरीरामध्ये देव असतो आणि भक्त असतो त्याच्या मायबापानं त्याच्या पाय पडावं असं विधी विधान आहे. हो, पितियाने तैसा वंदावा कुमार आणि जयाचे अंतर देव वसे. आईनं मुजरा घातला आणि माग सरकत सरकत गेली आणि दुसऱ्या दिवशी पहाटच्या टाइमला राम स्वामीला फासावर दिलं. महाराज, घना 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 घंटा वाजली आणि माऊलीचं कर्तृत्व समाप्त झालं आणि मातृत्व जाग झालं. माय पण जाग झालं आणि भिंतीला धडक देऊन राम स्वामीची आई ढसा 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 रडली. आणि या भारत मातेच्या आकाशामध्ये असमंतामध्ये तिच्या आर्त आरोळ्या समाप्त झाल्या. पण महाराज, भारत मातेच्या हृदयावरती सोन्याच्या अक्षरानं राम स्वामीचं आणि राम स्वामीच्या आईचं चरित्र लिहिलं गेलं आणि चंद्र सूर्य तोपर्यंत आम्हाला आदर्श देत गेलं. ही कथा कशासाठी सांगितली? मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत जी कर्तृत्व शिकवते ती असते माऊली. म्हणून अशी माऊली जगाच्या पाठीवर आम्हाला मिळावी म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय 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 जय